मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधामध्ये हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। बेकायदेशीर हे आंदोलन आहे आणि सर्वसामान्यांचा यांना त्रास होतोय, त्यामुळे हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे। या संदर्भामध्ये तातडीची सुनावणी देखील होणार आहे। न्यायमूर्ती घुगे यांच्या कोर्टामध्ये ही सुनावणी अपेक्षित आहे। 4 इंटरव्हेन्शन याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे आणि सुनावणी देखील याची आजच होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते। मोठी बातमी आपण बघतोय, आंदोलन बेकायदेशीर आहे आणि सर्वसामान्यांना याचा त्रास होतोय असं याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे, उपोषणाला 4था दिवस आहे। वेगवेगळ्या भागातून मुंबईच्या आपण दृश्य बघतोय, सीएसएमटी असेल, मंत्रालय असेल, शेअर मार्केटच्या बाहेरची काही दृश्य बघितली, त्यामुळे मुंबईकरांना अर्थातच येण्या जाण्यासाठी याचा त्रास होतोय। मुंबईकरांना खरं तर याचा सगळ्यात जास्त त्रास होतोय। या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे, काय सविस्तर माहिती? प्रियंका, आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे आयोग सदस्य याकरता आलेले, कायदेशीर लढाई सुरू असताना मग रस्त्यावरची लढाई का आणखी मुंबईकरांना वेठीस का धरलंय? गणपतीच्या दिवसांमध्ये सुद्धा ज्या प्रकारे आंदोलक फिरतात, हुल्लडबाजी होतोय, काही दुकानांवर सुद्धा धावा बोलला जातोय, धक्काबुक्की होते, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप या याचिकांमध्ये नोंदवण्यात आलेले आहेत। व्यापारी संघटनेकडनं, व्यापारी महासंघाकडनं याचिका दाखल आहे। आणखी यासोबतच 3 इतर याचिका, इंटरव्हेन्शन याचिका सुद्धा दाखल झाल्या आहेत। या 4 दाखल असलेल्या इंटरव्हेन्शन याचिकावर तातडीची सुनावणीची मागणी केली आहे। न्यायमूर्ती घुगे यांच्या कोर्टामध्ये आजच ही सुनावणी अपेक्षित आहे। खरं तर 9 तारखेला सुनावणी या पूर्ण याचिकांवर होणार होती, मंगळवारी सुनावणी घेतली जाईल अशा प्रकारचे संकेत देण्यात आले होते। पण आता जी परिस्थिती आपल्याला समोर येते, या परिस्थितीनुसार या याचिकांवर आजच सुनावणी होऊ शकते। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे, या आंदोलनासाठी म्हणून सगळ्याच सरकारी यंत्रणा वेठीस धरल्या गेल्या आहेत, सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरलं गेलेलं आहे आणि याचा थेट फटका हा जनजीवन विस्कळीत झालंय, प्रभावित झालंय, असे गंभीर आक्षेप या याचिकांमध्ये नोंदवण्यात आलेले आहेत। या सुनावणीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं हायकोर्टातले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड हे सुद्धा युक्तिवाद करणार आहे। आपल्याला माहिती आहे की आशिष राजे गायकवाड हे कायद्याचे गाड्या अभ्यासक आहे, अभ्यासू आहे आणि त्यांचे मुद्दे प्रभावी असतात आणि नेमकं काय होतंय जर आजच सुनावणी झाली तर हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनातला हा एक मोठा टर्निंग पॉइंट किंवा निर्णायक टप्पा आपल्याला नक्कीच म्हणता येईल। प्रियंका, निश्चितच प्रशांत, मोठ्या प्रमाणामध्ये हे जे आंदोलक आहेत हे गर्दी गोंधळ करतायत, त्यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय। या संदर्भातील याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली आहे। प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। स्टार्ट झाल्यावर सांगा। तर मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। सर्वसामान्यांना त्रास का, असा या याचिकेतून सवाल विचारण्यात आलाय। मुंबई हायकोर्टामध्ये ही याचिका मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आली आहे। हे आंदोलन बेकायदेशीर आहे आणि याचा मुंबईकरांना त्रास का, असा सवाल करत ही याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि यावर तातडीने सुनावणी होऊ शकते, आजच ती सुनावणी होऊ शकते अशी देखील माहिती मिळते। 4 इंटरव्हेन्शन याचिका या संदर्भामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत। तर न्यायमूर्ती घुगे यांच्या कोर्टामध्ये ही सुनावणी अपेक्षित आहे आणि याची तातडीने सुनावणी होणार आहे अशी देखील माहिती मिळते। समोर व्हिडिओ सुद्धा दाखवले गेले की बघा सीएसएमटी स्थानकावर काय सुरू आहे, बघा सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर काय सुरू आहे, त्यावर कोर्टाने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। ही कोर्टाच्या बाहेरची दृश्य आहेत। आंदोलक सगळे कोर्टाच्या बाहेर जमायला लागलेले आहेत। पोलीस सुद्धा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत। सगळे आंदोलक हायकोर्टाच्या सगळ्या बाजूंनी गर्दी करतायत। कोर्टाने विचारलं यंत्रणांना, तुम्ही ताबडतोब रस्ते का खाली केले नाहीत? कोर्टाने हेही विचारलं की इतकी गर्दी रस्त्यावर उतरलीच कशी, तुम्ही गप्प का बसलात इतक्या वेळ? अशा प्रकारे यंत्रणांना कोर्टाने विचारलेलं आहे। कोर्टाच्या बाजूची ही दृश्य आहेत। कोर्टाच्या बाजूला सगळ्या आंदोलकांनी गर्दी केलेली आहे। पोलिसांशी बाचाबाची, हुज्जत घालण्याचा प्रयत्न आंदोलक करतायत आणि दुसरीकडे कोर्टाने यंत्रणांना विचारलंय की तुम्ही का गप्प बसलात इतक्या वेळ, का गर्दी एवढी होऊ दिलीत, का एवढा गोंधळ होऊ दिलात रस्त्यावर? बघूया आता नेमकं कोर्टात काय होतं। अशा प्रकारे अरेरावी करून आपलं म्हणणं मांडायचं ही योग्य पद्धत नाही, हेही आपल्याला बघायला मिळते। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना विचारूया। प्रशांत, आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना
या ठिकाणी आंदोलकांचा आवाज पूर्ण कोर्ट रूममध्ये आला आणि कोर्टाने सुद्धा प्रश्न उपस्थित केला की आंदोलकांनी न्यायालयाला वेढा घातलाय का. प्रचंड मोठी गर्दी ही वेगळ्या ठिकाणी झाली आहे. आणखी त्या गर्दीच्या माध्यमातून जी काही हुल्लडबाजी होते असे वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले जात आहे. नागरी आरोग्य हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या सुनावणीमध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि एकाच वेळेस आपण जर का बघितलं तर 4 इंटरनेशनल याचिका आणखी प्रमुख याचिका या सगळ्यांवरती सुनावणी आता इतिहास ताकदीने सुरू आहे. राज्याच्या वतीनं डॉक्टर वीरेंद्र सराफ महाधिवक्ता यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. आंदोलकांवर कारवाई तुम्ही करू शकत नाही, कायद्याचं उल्लंघन केलं का. ज्यावेळेस कोर्टानं हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस राज्य सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली की कारवाई करू शकत नाही किंवा पोलीस कायद्याची कारवाई करू शकत नाही असं बिलकुल नाहीये. पण लार्जर स्केलवर हा विचार केला जातोय. महाराष्ट्रभर याचं लोट पेटू शकतात म्हणून संयमाची भूमिका ही राज्य सरकारच्या गृह खात्यानं ती सांभाळलेली आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद सुद्धा ते करताय. एकंदरीत 3ही विषयांवर कल सुरू आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की नागरी आरोग्याच्या अनेक समस्या तयार होत आहेत. आंदोलन तयार होत असताना ज्या अटी शर्तींची परवानगी जे हमीपत्र मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलं होतं मग त्याचं उल्लंघन त्यांनी केलं. एकंदरीत कोर्टामध्ये हे स्पष्ट आहे की त्यांनी जितक्या अटी आणि शर्तींची सही केली होती 20 त्याचं उल्लंघन झालंय असं प्रथम दर्शनी मत एकंदरीत दिसून येत आहे. आंदोलकांची समर्थकांची मोठी गर्दी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. आज आपल्याला माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालयाला सुट्टी आहे तरीही पण एक विशेष बेंच आज बसलाय. 9 तारखेला खरं तर हिअरिंग अपेक्षित होती पण एमी फाउंडेशन आणि त्याचबरोबर व्यापारी महासंघ आणखी 4 इंटरव्हेन्शन याचिका दाखल झाल्या. गुणरत्न सदावर्ते यांनी इंटरव्हेन्शन याचिका दाखल केली आणि यांची सगळ्यांची एकत्रित सुनावणी आता सुरू आहे. युक्तिवाद अजूनही सुरू आहे. बाहेर सुरू असलेली आंदोलकांची गर्दी, त्यांची घोषणाबाजी, मुंबई उच्च न्यायालयात पोहोचणारा आवाज, CSMT या ठिकाणी झालेली गर्दी, आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे आंदोलकांवर आक्षेप या याचिकेदरम्यान सुनावणी दरम्यान नोंदवण्यात आलेले आहेत या सगळ्यांवर आता एकंदरीत खल सुरू झालाय. दरम्यान कैलास खान बहाले हे याचिकाकर्ते आहेत, मनोज जरांगे पाटील समर्थक आहेत. त्यांनी सुद्धा हस्तक्षेप याचिका मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ दाखल केलेली आहे. कायद्याचा कीस काढणं चाललंय, एकमेकांशी बोलणं चाललंय, कायद्याची अंमलबजावणी होते का यावर सुद्धा बोलणं चाललंय. या सगळ्या विषयामध्ये आपल्याला अपेक्षित आहे की थोड्या वेळात मुंबई उच्च न्यायालयाचं 20 सदस्यीय खंडपीठ काय नेमकं निर्देश देत असते. ही जी दृश्य आहेत ही अत्यंत बोलकी आहेत. ही काय माध्यमांनी तयार केलेली दृश्य नाही आहेत. काय नेमकं आंदोलक करतायत, काय घडवतायत हे सगळं महाराष्ट्र आज बघतो आहे. हे खरं आंदोलन आहे, मराठा आंदोलन, मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन. असं चित्र, अशा प्रकारचं चित्र आपण बघतोय मुंबईमध्ये. जी धक्काबुक्की महिला पत्रकारांच्या बाबतीत सुद्धा करण्यात आली. PVGA संघटनेनं सुद्धा या विषयाचा निषेध केला. मनोज जरांगे पाटील यांना संपर्क केला. याचा सुद्धा कोर्टाच्या सुनावणी दरम्यान उल्लेख झाला. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आंदोलकांची भूमिका, हुल्लडबाजी, गोंधळ या सगळ्या विषयावर ज्या बातम्या येतात त्याचा उल्लेख झाला. विशेष म्हणजे की मुंबई उच्च न्यायालयानं स्वतः आज अनेक वर्तमानपत्रांचं वाचन कोर्ट रूम मध्ये सुद्धा पाहणी केली आणि वाचनही केलं. हे सुद्धा आपल्याला बघणं महत्वाचं ठरणार आहे. एकंदरीत आंदोलक आपल्याला माहिती आहे खरं तर गर्दीला कोणता चेहरा नसतो. हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येने ज्यावेळेस लोक येतात आणि नेमकं कोणाकडनं काही उपद्व्याप झाला, काही गडबड झाली तर काय करायचं याचं उत्तर कोण देणार याचं उत्तर आज तरी कोणाकडे नाहीये. पण एक महत्वाची गोष्ट पूर्ण लक्षात घेतली पाहिजे की मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांनी वारंवार समर्थकांना जे आंदोलन केलंय की कोणत्याही प्रकारे आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका, मनोज जरांचं नाव खराब होऊ देऊ नका, याचेच दाखले कोर्टात सुद्धा दिले जात आहे की त्यांना सुद्धा आंदोलकांकडून हुल्लडबाजी होते याची जाणीव त्यांना सुद्धा आहे. सुवर्णा, खरंय, आंदोलकांकडनं हुल्लडबाजी होतीये आणि सगळा परिसर जाम करून टाकलेला आहे. नाचगाणं सुरू आहे. याच्यावर मनोज जरांगेंनीही आता काही वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना आक्षेप घेतला. पण मनोज जरांगे सुद्धा सरकारवर फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत, माध्यमांवर टीका करताना दिसत आहेत. म्हणजे जो कोणी विरोध करेल किंवा या आंदोलनातली काहीतरी चूक दाखवून देईल त्या प्रत्येकाला टार्गेट केलं जात आहे असं म्हणायला वाव आहे का प्रशांत? सोना, नक्कीच एक महत्वाचा मुद्दा आता हायकोर्टात सुनावणी दरम्यान आलाय की आपल्याला माहिती की CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही हेरिटेज वास्तू आहे आणि हेरिटेज वास्तूची निगा राखण्याचे काही अत्यंत महत्वाचे निकष आणखी कठोर कायदे सुद्धा त्याचे आहेत. आणि CSMT मध्ये ज्या प्रकारची हुल्लडबाजी चालू आहे या हेरिटेज वास्तूची हेळसांड केली जाते असा सुद्धा आक्षेप आता समोर आलाय. जर पोलिसांनी समन्वयाची भूमिका सोडून गुन्हे दाखल करायला सुरुवात केली तर अनेक कठोर गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात याचे स्पष्ट संकेत या सुनावणी दरम्यान दिसून येत आहे.
आता तरी समन्वय राखून शांततेच्या आधाराने हे कसं चालता येईल हे बघायचं आहे. न्यायमूर्ती रवींद्र गोगोई यांनी गेल्या सुनावणीमध्ये स्वतःची एक ऑर्डर वाचून दाखवली. हो. त्याच्यामध्ये 2 शब्दांचा उल्लेख सगळ्यात महत्वाचा आहे की शांततापूर्ण आंदोलन. खरोखर शांततापूर्ण आंदोलन होतंय का यावर मुंबई उच्च न्यायालयाने जो प्रश्न उपस्थित केलेला आहे हो. हा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. कोर्टाच्या बाहेर सुद्धा जमा झालेली गर्दी, सीएसएमटी असो, मंत्रालय असो, वेगवेगळे भाग असो, परिसर असो, या सगळ्याच ठिकाणी नरिमन ड्राईव्ह, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट या सगळ्याच ठिकाणी आंदोलन मोठ्या समर्थक आणि संख्येने दिसत आहेत. नक्की. आणि याचमुळे जर का काही अनुचित गैरप्रकार घडला तर याचं उत्तर नेमकं कोणाचकडे नाहीये. हे नक्की. सुद्धा या सुनावणीत प्रशांत, माझा एक प्रश्न आहे की आत्ता ज्या दाखल झालेल्या याचिका आहेत हायकोर्टात त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत त्या परत एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगाल का? आणि यापुढे आपल्या सोबत असेल आपली सहकारी प्रियंका. सुवर्ण, धन्यवाद. प्रशांत, तुम्ही बोलू शकता. प्रियंका, अत्यंत महत्वाचा मुद्दा की एमी फाउंडेशनने सगळ्यात पहिल्यांदा याचिका दाखल केलेली आहे. त्यासोबतच अजून एक याचिका दाखल झाली. मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे या आंदोलनाला विरोध करणारी ती याचिका आहे. मुळात कायद्याच्या कसोटीच्या आधारावर अनेक सरकारनं अनेक वेगळ्या समित्या गठीत केलेल्या आहेत, अनेक वेगळे आयोग सुद्धा केलेत. त्या आधारावर जर का कायद्याची लढाई सुरू आहे, सरकार जर का सकारात्मक आहे तर आंदोलन का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मुंबईमध्ये आंदोलनाला हा विरोध आहे, हा पहिला मुद्दा. याचबरोबर 4 हस्तक्षेप याचिका आज दाखल झाल्या. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की व्यापारी महासंघ आणखी त्याचबरोबर 3 इंटरव्हेन करणाऱ्या याचिका आणि गुणरत्न सदावर्ते निश्चितच, वकील जे आहेत त्यांनी ही याचिका दाखल केली. तर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी प्रशांत. आणखी काही अपडेट्स असतील तर तुमच्याकडून घेणारच आहोत. मुंबई